नमस्कार. आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला देखील उपयोगी पडतील. तर बटाटे वडे बनवण्यासाठी जर आपण मोठे-मोठे बटाटे जर घेतले असतील, तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा वेळेस काय करायचं, त्या बटाट्याचे 2 भाग करायचे. कुकरच्या डब्यामध्ये पाणी घालून 3 शिट्ट्यांमध्ये हे बटाटे शिजवून घ्यायचे. वेळ कमी लागतो आणि पटकन हे बटाटे शिजले देखील जातात. आणि याचे साल देखील आपण पटकन अशा पद्धतीने काढू शकतो. लगेचच आपण मॅशरच्या सहाय्याने याला अशा पद्धतीने मॅश करून घेऊ शकतो. पाहू शकता मस्त मऊ असे बटाटे शिजून तयार आहेत. याचे तुम्ही कटलेट, बटाटे वडे देखील बनवू शकता. दुसरी महत्त्वाची किचन टिप बटाटे वडे संदर्भातलीच आहे. तर बटाटे वडे बनवत असताना त्यासाठी जो मसाला लागतो तो आपण बनवून घेत आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची छान अशी याची भरड करून घ्यायची. आता बटाट्याची भाजी आपल्याला करून घ्यायची नाही, तर ती फोडणी आपण कशी करायची ती पाहून घ्या. तर पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. मोहरी आणि कढीपत्ता छान असा तडतडला की यामध्ये आपण जे भरडसर मिश्रण तयार केलं होतं ते आपण या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि याला छान असं परतून घ्यायचे. थोडीशी हळद घालून मिश्रण छान असं 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतलं की तयार झालेली फोडणी मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायची. बघा इथे तेल कमी लागतं आणि बटाट्याची भाजी बनवायची देखील आपल्याला आवश्यकता नाही. छान असं मीठ वगैरे घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मग याचे आपल्या आवडीचे हवे तसे गोळे आपण बनवू शकतो. यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे आता गोळे बनवून घेते. तर अशा पद्धतीने बटाटे वडे तुम्ही बनवून बघा. तर या बटाट्याच्या भाजीला तेल कमी जातं आणि मस्त चविष्ट खमंग असे बटाटे वडे तयार होतात. आता किचन टिप आहे तिसरी. बऱ्याचदा आपल्याकडे कांदे, बटाटे, लसूण एकत्रच भरपूर असा स्टॉक असतो. तर अशा वेळेस त्याला एकत्र स्टोअर न करता ही जी बटाटे आणि कांद्याची जी ट्रॉली आहे त्यामध्ये काय करायचं, खाली पेपर अंथरायचे आणि त्यामध्ये कांदे, बटाटे, लसूण हे सेपरेट करून ठेवायचं आणि कांदे ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस ते व्यवस्थित त्याचे साल वगैरे काढूनच आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. यामुळे कांदे, बटाटे खराब होत नाही आणि खूप दिवस छान असे टिकतात. आजची किचन टिप चौथी साबुदाणा खिचडीच्या संदर्भातली. बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी ही चिकट होते. तर तशी खिचडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, रात्रीच एका भांड्यामध्ये साबुदाणा निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यावर 1 इंचभर पाणी बसेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा छान असा भिजू द्यायचा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहून घेणार आहोत साबुदाणा मस्त असा भिजून तयार झालेला आहे आणि मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा अशा पद्धतीने जर तुम्ही भिजवला तर खूप छान असा मोकळा सुटसुटीत बनून तयार होते याची खिचडी. तुम्ही पाहू शकता खूप मऊ असा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे आणि याची खिचडी देखील बघा मस्त मोकळी सुटसुटीत झालेली. कुठेही हा साबुदाणा चिकट असा झालेला नाही. किचन टिप 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची. बऱ्याचदा आपण लसूण सोलतो आणि त्याचा भरपूर सारा कचरा निघालेला असतो. हा कचरा आपण फेकूनच देतो. तर तो कचरा फेकून द्यायचा नाही. लसूण जितका फायदेशीर आहे तितकाच याचा लसणाचा ज्या पाकळ्यांचा कचरा आहे तो देखील तितकाच फायदेशीर आहे. लसूण आता निवडून ठेवलेला आहे आणि हा लसूण जवळपास आठवडाभर तरी जाईल. अशा पद्धतीने लसूण स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवायचा. बरं हा जो कचरा आहे त्याचं काय करायचं, तर हा कचरा आपण एका डब्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हा सगळा कचरा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हे भांडं झाकून छान असं रात्रभर किंवा 1 ते 2 दिवस आपल्याला झाकून ठेवायचं आहे. याने काय होतं, लसणाच्या ज्या पाकळ्यांमधला म्हणजे जो कचरा आहे त्याच्यातला जो अर्क आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये निघतो. बरं आता हा दुसऱ्या दिवशी हे पाणी बघा साधारणपणे कचरा भरपूर असा भिजलेला आहे लसणाचा. तर आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे लसणाचं पाणी आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजेच हे पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे. आता हे जे मिक्स केलेलं लसणाचं पाणी आहे, हे पाणी आपण झाडांना देणार आहोत. लसणामध्ये जितकी पोषक घटक आहेत तितकीच या सालीमध्ये देखील आहे आणि हेच पाणी आपण खत म्हणून झाडाला वापरणार आहोत. या सालीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल पोषक तत्व असल्यामुळे हे झाडांना खूप उपयुक्त आहे. किचन टिप 7वी. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये कोथिंबीर आणून पडलेली असते आणि आता कसं आहे की कोथिंबीर जास्त काही टिकत नाही, पटकन अशी सुकली जाते आणि जर मार्केटमधून आणताना जर कोथिंबीर साधारणपणे अशी नरमल्यासारखी वाटत असेल, सुकल्यासारखी वाटत असेल, तर लगेचच एका वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये कोथिंबीर ठेवायची. 2 ते 3 तासामध्ये ताजी फ्रेश अशी कोथिंबीर बनून तयार होते.
किचन टिप 8वी आणि सगळ्यात महत्त्वाची. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये साजूक तूप बनवलं जातं, लोणी काढलं जातं आणि हे जे लोणी आहे हे साध्या भांड्यामध्ये कढवलं जातं. तर साध्या भांड्यामध्ये न कढवता नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये ते लोणी कढवायचं. त्याने काय होतं की नॉनस्टिकच्या भांड्याला ही जी बेरी आहे ती तळाला लागत नाही आणि हे तूप आपण गाळून घेतल्यानंतर ही बेरी बघा लगेचच या भांड्याच्या तळापासून सेपरेट होते. म्हणजे हे भांडं घासण्यासाठी आपल्याला जास्त काही कष्ट लागत नाही. झटपट एकाच धुण्यामध्ये हे भांडं धुवून लख्ख असं होतं आणि पुन्हा आपण हे भांडं वापरू शकतो. ही टिप कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. किचन टिप 9वी आणि वेळ वाचवणारी. तर हा डस्टबिनचा डब्बा आहे, सगळ्यांकडेच असतो. तर हा डस्टबिनचा डब्बा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा, उन्हामध्ये सुकवून घ्यायचा. आता या डब्यामध्ये आतमध्ये मी एक पेपर ठेवून दिलेला आहे आणि या पेपरवरती नंतर आपण एक डस्टबिन बॅग लावून घेणार आहोत. आता ही डस्टबिन बॅग जी आहे ती आपल्याला व्यवस्थित उघडून या डब्यामध्ये आतमध्ये ठेवायची आहे आणि व्यवस्थित पॅक बसेल अशी याला आपण पाठीमागून गाठ मारून घेणार आहोत. आता ही जी डस्टबिन बॅग आहे ही या डब्यालाच राहू द्यायची आणि दुसरी एक्स्ट्राची डस्टबिन बॅग आपण अशाच पद्धतीने बाहेर फक्त अडकून ठेवायची आहे. म्हणजे जो कचरा आहे तो या बॅगमध्ये टाकायचा आणि हा कचऱ्यासहित ही बॅग जी आहे उचलून बाहेर डस्टबिनमध्ये कचरा फेकण्यासाठी ठेवून द्यायची. तर अशा पद्धतीने आपला डस्टबिन देखील स्वच्छ राहतो, मॉइश्चर पकडत नाही पेपर घातल्यामुळे आणि सतत डस्टबिन धुण्याचं जे टेन्शन असतं ते देखील कमी होतं. तरी देखील आपण आठवड्यातून एकदा हा डस्टबिन धुतला पाहिजे. किचन टिप 10वी आणि महत्त्वाची. बऱ्याच महिलांना कमरेचे पाठीचे दुखणे असते आणि अशा वेळेस लादी पुसताना त्यांना भयंकर त्रास होतो. तर अशा वेळेस हा मॉप आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर अर्धा तास लादी पुसायला जर लागत असेल तर 15 मिनिटांमध्ये लादी पुसून तयार होते. बरं, लादी पुसून झाल्यानंतर हे जे मायक्रोफायबरचा मॉप हेड आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने साबणाच्या पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवायचा आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी हा मॉप व्यवस्थित आपण पुन्हा एकदा वापरू शकतो. लादी पटकन पुसली जाते आणि स्वच्छ देखील होते आणि हा मॉप सगळेच जण वापरू शकतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. किचन टिप 11वी. तर असा मॉप जर असेल आपल्याकडे तर आपली कामं झटपट आणि सोपी होतात. तर पाण्यामध्ये लायझॉल घालायचा आणि या मॉपने व्यवस्थित काचा आतून बाहेरून स्वच्छ पुसून घ्यायच्या. खूप छान अशा काचा स्वच्छ निघतात आणि आपल्याला जास्त काही मेहनतही घ्यावी लागत नाही. किचन टिप 12वी. उकडीचे मोदक बनवत असताना आपण सुवासिक तांदळाचा उपयोग करतो, पण आज आपण साध्या म्हणजे रेशनच्या तांदळापासून तितके सुवासिक मोदक बनवू शकतो. तर इथे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, थोडंसं आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचंय आणि सुवासिक मोदक बनवण्यासाठी यामध्ये मी रसमलाई इसेन्स थोडेसे 5 ते 7 ड्रॉप घालून घेतलेले आहेत. पाणी छान उकळलं की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय, जे रेशनच्या तांदळाचं आहे, भाकरीसाठी जे पीठ वापरतो ते घालून घेतलेलं आहे. छान असं उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ घालायचं आणि मस्तपैकी चमच्याच्या सहाय्याने घोटून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायची आणि गरम गरमच हे पीठ एका वाटीने किंवा तांब्याने आपण व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पिठाला खूप चिकटपणा आहे. या पिठामध्ये कुठेही साबुदाणा कॉर्नफ्लॉरचा वापर केलेला नाही. या पिठापासून मस्त असे उकडीचे मोदक बनतात, सुवासिक ते देखील कुठेही फाटत नाही, चिरत नाहीत. मोदकच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून यामध्ये आपण उकडीचं पीठ भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित बोटाने आपल्याला हे पीठ दाबून घ्यायचे. बरं, पीठ दाबत असताना बोटाला जर हे पीठ चिकटत असेल तर बोटाला तेल न लावता पाण्याचा वापर करायचा. पाण्यामध्ये बोट बुडून अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मस्तपैकी सुबद्ध आकाराचा हा मोदक आपण बनवून घेणार आहोत. खूप सुंदर झटपट पद्धतीने असे हे मोदक आपण बनवू शकतो आणि याला सजावट म्हणून केसरचं पाणी, केसर किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे लावून याला सजवू शकतो. किचन टिप 13वी. सगळ्यांसोबतच असं होत असेल, बऱ्याचदा आपल्या घड्याळाचे किंवा रिमोटचे सेल बंद पडतात, चालत नाहीत. अशा वेळेस काय करायचं, हे सेल काढायचे आणि हे सेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. तर या भांड्यामध्ये खाली पाणी उकळतंय आणि वरती प्लेट ठेवलेली आहे आणि या गरम पाण्यावरती आपल्याला हा सेल ठेवून घ्यायचा आहे. छान असा चारही बाजूने सेल गरम झाला की याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा या बंद पडलेल्या घड्याळाला आपण हा सेल लावून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता घड्याळ हे चालायला लागलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बंद पडलेले सेल पुन्हा वापरू शकता आणि सेल पटकन चार्ज देखील होतात अशा पद्धतीने. तर ही ट्रिक कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.